पालघर जिल्हाहून आत्ताच 12 वर्ष पूर्ण झालेली आहे. पण पालघर जिल्ह्याचा खरंच विकास झाला आहे का? पालघर जिल्ह्याला आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी लाभलेले आहेत. पण परंतु त्यांचं दुर्लक्षच आहे पालघर जिल्ह्याला असंच म्हणावं लागेल. कारण की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आरोग्य. पालघर जिल्ह्यामध्ये मोठं एक सुसज्ज असं हॉस्पिटल नाही, ही एक शोकांतिका आहे. नॉर्मल असो किंवा एखादा मोठा गंभीर आजार असो, त्यासाठी रुग्णांना मुंबई, नाशिक, सेलवास या ठिकाणी हलवावे लागते. कधी कधी लांब नेत असताना एखादा रुग्ण दगावत असतो. तसेच कित्येक गरोदर मातांचा नेत असताना रस्त्यामध्येच मृत्यू झालेला आहे, तर कधी कधी बाळांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. परंतु बोललं जातं ना, शासन हे झोपलेलं असतं. ते खरंच किती जागवलं तरी हे झोपलेलंच असतं, कारण की त्यांना काहीही एक पडलेलं नाही. तसंच बघायला गेलं तर पालघर जिल्हा हा एक आदिवासी बहुल जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा आजार असेल त्यासाठी खाजगी दवाखान्यामध्ये नेताना लोकांना पाहिजे तसं परवडत नाही. त्यामुळे त्यांना परवडत नसल्यामुळे अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. ह्यालाही जिम्मेदार कोण? शासनच म्हणावं लागेल. तसंच बघायला गेलं तर दवाखान्यासाठी आंदोलने करावी लागतात. ही सुद्धा पालघर जिल्ह्याला एक लाजिरवाणीच गोष्ट म्हणावी लागेल. तसंच मोनर मस्तानाका जवळील मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच ट्रामा हॉस्पिटलचं काम सुरू आहे. कित्येक वर्षापासून ह्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. परंतु नागरिकांना आता असा प्रश्न पडला आहे की नक्की हॉस्पिटलचं काम सुरू आहे की महाल बांधायला लावलाय? असे एक नवे अनेक प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ह्या ठिकाणी अनेक मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी प्रत्येक वेळेस येऊन भेटी देत असतात आणि लोकांना सांगत असतात 1 आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये उद्घाटन केले जाईल आणि रुग्णांसाठी हा दवाखाना सुरू केला जाईल. परंतु आता कित्येक महिने, कित्येक वर्ष उलटून गेलेले आहेत. परंतु त्यांची आश्वासने फक्त बोलण्यातच किंवा कागदावरच म्हणावी असंच लागेल. कधी जागा होणार? नागरिकांची आता एकच मागणी आहे, लवकरात लवकर हे हॉस्पिटल रुग्णांसाठी सुरू करावं व रुग्णांची होणारी पडवड आणि लांब पल्ल्यासाठी किंवा एखादा रुग्ण दगावू नये ह्यासाठी लवकरात लवकर हे हॉस्पिटल सुरू करावं अशी प्रत्येक नागरिकाची मागणी आहे. तर आता बघूया हे हॉस्पिटल कधी रुग्णांसाठी सुरू होतं ते. इथे बघितल्यानंतर असं कळतं की काम पूर्ण झालेलं आहे. पण प्रत्येक वेळेस आल्यानंतर प्रत्येक जण तेच बोलतं काम पूर्ण झालेलं आहे. पण काम तर पूर्ण झालेलं असं वाटतं, पण आणि काम इथे ह्या ठिकाणी बहुतेक काम सुरू पण आहे. तसंच धक्कादायक बाब म्हणजे आपण एंट्री केल्यानंतर ह्या ठिकाणी जो एक पिलर आहे तो तुटलेला आहे. अजून उद्घाटनच झालेलं नाहीये आणि ते तुटलेलं आहे. कोणी सांगतं का त्या ठिकाणी क्रॉस झालेला आहे म्हणून ते तोडलेलं आहे, तर कोणी सांगतं गाडीचा धक्का लागला म्हणून तुटलेला आहे. नक्की कशावरून तुटलेला आहे? निकृष्ट काम आहे की काय आहे? असे एक नवे अनेक प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हॉस्पिटलचे अजून उद्घाटन झालेले नाहीये आणि ह्याच्या अगोदरच आपल्याला भिंती ह्या गुटखा पान खाऊन रंगवलेल्या दिसतात आहेत. आपण बघू शकतो का पूर्ण भिंती ह्या पिचकाऱ्या मारून रंगवलेल्या आहेत. तसेच कोपरेही पूर्ण लाल झालेले आहेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.